नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 27 नोव्हेंबरच्या दिनविशेष या सत्रात स्वागत करते. जाणून घेऊ आजच्या दिवसाचे विशेष. 27 नोव्हेंबर 1995 रोजी पॉंडिचेरीमधील वेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञांनी शोधलेले थॉम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले. अमेरिकेने या औषधाचे पेटंट मंजूर केले. 27 नोव्हेंबर 1995 रोजी गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. 27 नोव्हेंबर 1944 रोजी दुसऱ्या महायुद्धात रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन 70 जण ठार झाले. 27 नोव्हेंबर 1839 रोजी बोस्टन, मॅसेच्युएट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनची स्थापना झाली. 27 नोव्हेंबर 1986 रोजी क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1940 रोजी अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ज्ञ ब्रूस ली यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 20 जुलै 1973 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1915 रोजी साहित्यिक नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या फॉर हुम द बेल टोल्स या कादंबरीचा घणघणतो घंटानाद हा अनुवाद केलेल्या दिगंबर बाळकृष्ण तथा दी बा मोकाशी यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 29 जून 1981 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1907 रोजी हिंदी कवी हरिवंश राय बच्चन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जानेवारी 2003 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1881 रोजी प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉक्टर काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 4 ऑगस्ट 1937 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1874 रोजी इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाईजमॅन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1952 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1870 रोजी इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द ब पारसनीस यांचा जन्म झाला. 27 नोव्हेंबर 1857 रोजी मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते साल 1932 ब्रिटिश जैवरसायन शास्त्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू ईस्टबोर्न ससेक्स लंडन येथे 4 मार्च 1952 रोजी झाला. आजच्याच दिवशी 2008 साली भारताचे 7वे पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री व संरक्षण मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि मंडा संस्थानचे 41वे राजे विश्वनाथ प्रताप सिंग यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 25 जून 1931 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 2000 रोजी साहित्यिक संशोधक दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रे तथा सातोस्कर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 मार्च 1909 रोजी झाला होता. आजच्याच दिवशी 1994 साली स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी विचारवंत, आमदार आणि रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म रायगडमधील महाड येथे 28 मे 1907 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1978 रोजी राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 6 जुलै 1905 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1976 रोजी कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा माडखोलकर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1899 रोजी झाला होता. 27 नोव्हेंबर 1952 रोजी वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार शंकर रामचंद्र तथा अहितगामी राजवाडे यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1879 रोजी झाला. 27 नोव्हेंबर 1754 रोजी फ्रेंच गणिती अब्राहिम डी मुहावर यांचा मृत्यू झाला. त्यांचा जन्म 26 मे 1667 रोजी झाला होता. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते 27 नोव्हेंबरचे दिनविशेष. तुम्हाला दिनविशेष हे सत्र कसे वाटते हे आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698869880. धन्यवाद.